सूर्या 11 हरपुडे, त्याचप्रमाणे तटस्थ 11 शृंगारपूर. दोन्ही सर्वांची जोडी मात्र मैदानामध्ये आपण पाहतो. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. 2 षटकांचे सामने असतील. टार्गेट मात्र कंपल्सरी चेस असेल. आता 12 चेंडूच्या या खेळामध्ये मी माझ्या संघासाठी किती धावा करू शकतो मैदानामध्ये पाहावं लागेल आपल्याला. सूर्या 11 हरपुडे आणखी तटस्थ 11 शृंगारपूर. स्ट्रायकिंगला तो अनिकेत, नॉन स्ट्रायकिंगला आहे तो अमित. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय सूर्या 11 हरपुडे संघाचा शुभम. चांगली कामगिरी मात्र केली होती. पहिला चेंडू मात्र पाहिजे चेंडू दिला, भिरकावून चेंडू जाईल का बाउंड्रीच्या बाहेर. यस यस यस, पहिला चेंडू धावपट्टीच्या डोक्यावरून चेंडू गेला 6 धावांसाठी. बॅटमॅनच्या बॅट मधून एका फुलातून दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. शुभमच्या पहिल्या चेंडूचं स्वागत मात्र षटकाराने केलं मात्र बॅट्समननं. आणि तो येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावा करू शकतो माझ्या संघासाठी हे मात्र पाहावं लागेल आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती मात्र सज्ज होते. गोलंदाज पाहायचं अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग मात्र करतोय तो बॅट्समन. पहिल्या चेंडूचं स्वागत षटकाराने. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती पंचांच्या डावीकडून फ्रंट फुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. बॅट बॉलच्या संपर्कात तितकासा काही नाही आणि चेंडू पाहता जातो निर्धाव. काय कमबॅक मात्र केले मात्र गोलंदाज शुभमने आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर जरी षटकार मारला असेल दुसऱ्या चेंडू तुला डॉट काढू शकतो ते खरोखर त्यांनी काढून दाखवलं. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला सज्ज होते 72. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता होते बॅट्समॅनला. थोडस वाटलं होतं का चेंडू मात्र वाईट जाईल, परंतु पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. पंच मात्र त्यांच्या निर्णयावर कटिबद्ध आणि या चेंडूचे निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या थोडीशी स्थिरावली. चेंडू मात्र गेला नव्हता. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस दिला. चेंडू बाहेर जाईल, बाउंड्रीच्या बाहेर जाईल का आणि चेंडू जातो बाउंड्रीला ह्याच्या बाहेर 6 धावेसाठी. काय स्ट्रोक मात्र भिरकावून दिला होता. लावांच्या दरम्यान खेळाडूच्या हातातून चेंडू निसटला आणि चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. फुल टॉस 6 धावेसाठी. धावसंख्यावरून पोहोचले 12 या आकड्यावरती. काय बॅटिंग करतात दोन्ही बॅट्समॅन मात्र अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग मात्र मैदानामध्ये करत असताना पाहायला मिळते. वैयक्तिक कोर्टातलं पहिलं आणि संघासाठी मात्र पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते सूर्या 11 हरपुडे संघाचा शुभम. विकेट यावेळेस खुल्या टप्प्याचा चेंडू होता आणि फलंदाज बाद डगावच्या आश्रयाला काय कमबॅक मात्र केलं इथे मात्र सूर्या 11 हरपुडे संघाच्या गोलंदाजानं. शुभमची अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाज आपल्याला पाहायला खुल्या टप्प्याचा चेंडू होता. बॅट्समॅनला काहीसा समजलं नाही चेंडू आणि चेंडू जाऊन आळवला तो म्हणजेच स्टंप्सला आणखी डगावच्या आश्रयाला जातो. तसा सोलवून शृंगारपूर या संघाचा. आता नेक्स्ट बॅट्समॅन मात्र मैदानामध्ये मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळते अक्षय स्ट्रायकिंग सज्ज होईल. पाहिजे आपल्या संघासाठी किती धावा करू शकतो. 2 षटकांचे सामने आपण सगळेजण पाहतो. आपल्या संघासाठी किती धावा करू शकतो अक्षय गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते. बाहेरचा यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये होता. झेल होईल का आणि झेल होतो. फलंदाज बाद बॅक टू बॅक मात्र या ठिकाणी तथा सोलवून शृंगारपूर संघाचे 2 विकेट्स मात्र तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसले. आता नेक्स्ट बॅट्समॅन मैदानामध्ये लवकर पाठवायचं. काही शुभमने कमबॅक मात्र केलं आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्येवर बसले एका षटकाखेरीस 12 या आकड्यावर. नेक्स्ट बॅट्समॅन मैदानामध्ये येते. पाहिजे आता आपल्याला वैयक्तिक कोर्टातलं पहिल्या आणि संघासाठी मात्र महत्वपूर्ण दुसरा षटक घेऊन गोलंदाज टाकला सज्ज होते गोलंदाज. कोण आहे गोलंदाज? बॉलरचं नाव काय? बॉलर नेम सोहम. शुभम पहिला होता, त्याच्यानंतर सोहम आणि आता नेक्स्ट बॅट्समॅन मैदानामध्ये येतो आपल्या संघासाठी निलेश. धावसंख्या 12 आकड्या थोडी स्थिरावली. 6 चेंडूचा खेळ संपला. 6 चेंडूमध्ये धावसंख्या झाली तर 12. न्यू बॅट्समॅन मात्र मैदानामध्ये निलेश मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक कोर्टातलं पहिल्या संघासाठी मात्र महत्वपूर्ण षटक दुसरं षटक घेऊन षटकार येईल का, चौकार येईल का, आतषबाजी होईल का. निलेश यावेळेस मोठा प्रहार दिला भिरकावून. चेंडू जातो कावकाच्या डोक्यावरून. 6 धावेसाठी
बॅट्समॅनच्या बॅट मधून एक अफलातून स्ट्रोक आला 6 धावेसाठी. अरे तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, इस गांव में तू मेहमान बनकर आया कर. और तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, इस गांव में तू मेहमान बनकर आया कर. एक तुझी तो बख्शी इस गांव की हुकूमत, एक तुझी तो बख्शी इस गांव की हुकूमत, ये तनतनात है तेरी. और तू तो यहाँ पर राजा बनकर आया कर, और तू तो यहाँ पर राजा बनकर आया कर, और तू तो यहाँ पर राजा बनकर आया कर. आणि इथे बॅट्समॅनचा बॅट बघून एक अफवातून आला स्ट्रोक 6 धावेसाठी इथे स्टॉप करेल का गोलंदाज हे मात्र पाहावं लागेल. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग सज्ज होतं, बॅट तर गोलंदाज ट्रॅकला सज्ज होतं, गोलंदाज पुढील चेंडू यावेळेस दिला फिरकावून मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू जातो पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर, आकाशाला गवसले घालत हलव सुंदरीला पाठोपाठ कर बाउंड्रीच्या बाहेर 6 धावा. धाव संख्या झाली 24 लगातार बॅक टू बॅक मात्र एक षटकार. इथे मात्र षटकारांची हॅट्रिक आहे, षटकारांची हॅट्रिक होईल का हे मात्र पाहावं लागेल. पहिल्या चेंडूवर आला कावपल्ल्या दरम्यान षटकार, दुसऱ्या चेंडूवर आला षटकार. षटकाराच्या हॅट्रिक होईल का, परंतु नाही. ऑफ पेक्षा जास्तच बाहेर चेंडू पण लोक घोषित करतात आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय. नो चेंडू अवंत धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या झाले 25 या आकड्यावरती. अरे हमें तो नो बॉल में लेटा उनमें कहा बनता, हमें तो नो बॉल में लेटा उनमें कहा बनता. अरे हमारा पैर भी वहां पड़ा जहां चुना कम था. असंच खरोखर पुन्हा एकदा फील्डच्या माध्यमातून इथे मात्र नाही. फ्रीट चेंडू होता परंतु नोबल सिंगल इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट जाते. इथे पाहायचं इथे मात्र 1 विकेट नक्कीच जाईल का. येस 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 इथे मात्र 1 विकेट नक्कीच तंबूच्या आसपास जाऊन बसणार. धावसंख्या जर पोहोचले 26 या आकड्यावरती. धावसंख्या झाली 26 या आकड्यावरती. स्वयं पुन्हा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा सूर्या 11 हरपुरा संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. एक हार्ड हिटर बॅट्समन मात्र मैदानामध्ये तैनात आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे कॅप्टन स्ट्रोक परंतु नाही तितकासा काही कनेक्ट करता आला नाही चेंडूला आणि या ठिकाणी मात्र सिंगल एका धावेची सांगता होते. धावसंख्या 21 धावसंख्या गेले 27 आकड्यावरती आणि दादा स्ट्रायकिंगला सज्ज होईल. तपासणी 11 शृंगारपुरा संघाच्या 27 स्कोरबोर्ड आपण धावसंख्या पाहू शकता. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते. सोहम आपल्या संघासाठी किती धावा करू शकतो. दिला बेरकावून दिशा फक्त दिला चेंडू जातो मैदानाला बुदगुल्या बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. धावसंख्या झाली 31 या आकड्यावरती 31 या आकड्यावरती धावसंख्या. तथाशी 11 शृंगारपुरा संघाच्या वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरे षटक प्रगतीपथावर होत असताना चालू असताना धावसंख्या झाली 31 या आकड्यावरती. काही कनेक्ट केला चेंडूला दिशा दिलाय पाण्याच्या दरम्यान चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर 4 धावेसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होईल. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह केला चेंडू फील्ड होईल लॉंग ऑफच्या दरम्यान परंतु 2 धावा नक्की स्कोर काढला जोडले होतात. 2 षटकांनी सांगतो होते. धावसंख्या पोहोचले 33 जिंकण्यासाठी आपल्या करते 34. सूर्या 11 हरपुरा संघाला जिंकण्यासाठी 34 धावा करायचे. त्यासाठी मेहनत करावी लागेल मित्रांनो. मैदानामध्ये 17 चेंडूच्या एका चेंडूमध्ये 17 धावा एका ओव्हरमध्ये 17 धावा कराव्या लागतील. 2 षटकांमध्ये 34 करायच्या. यापुढे होणारा सामना आपल्या भेटीला येत आहे KBCC कसबा वक्रतुंड 11 रावणगवाडी अशा दोन्ही संघादरम्यान. KBCC कसबा आणखी वक्रतुंड 11 रावणगवाडी अशा दोन्ही संघादरम्यान लढत होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा. आता 12 चेंडूमध्ये धावसंख्या करायच्या. येस 34 धावा करायच्या. सूर्या 11 हरपुरा संघाला 12 चेंडूमध्ये 34 धावा करायच्या आहेत. तर विनंती असेल तथाच 11 शृंगारपुरा संघाला आपली 11 खेळाडू मात्र मैदानामध्ये मार्गस्थ करायचे आणखी क्षेत्ररक्षण टीम सजवून घ्यायचे. सूर्या 11 हरपुरे आपल्या संघाची सलामची जोडी मात्र मैदानामध्ये पाठवायची. 17च्या सरासरीने आपल्याला जावं लागेल कारण की 12 चेंडूचा खेळ बाकी असले 12 चेंडूमध्ये धावसंख्या करायची आपल्याला जिंकण्यासाठी. इथे 34 टार्गेट मात्र कंपल्सरी चेस असेल त्या पद्धतीने खेळ करावा लागेल मित्रांनो मैदानामध्ये. शेवटी क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ
हा किती परिश्रमाचा असतो, त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते मित्रांनो मैदानामध्ये. सलामीची जोडी आता मैदानामध्ये कोण येणार हे मात्र पाहावं लागेल. सूर्य 11 हरपुरा संघाची सलामीची जोडी मात्र आता थोड्याच वेळ मार्गस्थ होईल मैदानामध्ये. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र पहिलं शेरे घेऊन कोण गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होईल हे पण मात्र पाहावं लागेल. तत्पूर्वी जाऊया थोडंसं क्रिकेटच्या व्यतिरिक्त. अरे 62 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूशी एकटाच झुलतो त्याचं नाव बाजी. अरे 62 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूशी एकटाच झुलतो त्याचं नाव बाजी. अरे स्वतःचा हात कापला तरी शत्रूशी झुंज देतो त्याचं नाव तानाजी. दिल्लीवरून घोडा 8 तासामध्ये पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. अरे ढाण्या वाघाला सामोरं जाऊन ज्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. ढाण्या वाघाला सामोरं जाऊन ज्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि साऱ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण मानतो ना त्यांचं नाव माझा जाणता राजा छत्रपती शिवाजी. जाणता राजा छत्रपती शिवाजी. जाणता राजा छत्रपती शिवाजी. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. 17 ते सरासरी आपल्याला जावं लागेल आणि जिंकण्यासाठी आपल्याला करायचं 34 धावा. 12 चेंडूमध्ये 34 धावा करायच्या आहे. सूर्य 11 हरपुड्या संघाला विनंती असेल सलामीची जोडी मार्गस्थ करायची मैदानामध्ये. केबीसीसी कसबा आणि वक्रतुंड 11 रावणंगवाडी दोन्ही संघाच्या संघनायकाने कमेंट्री बॉक्स कशी यायचंय यापुढे होणारी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आता 12 चेंडूमध्ये येते 34 धावा करायचे. त्या पद्धतीने आपल्याला खेळ करावा लागेल मित्रांनो मैदानामध्ये. मेहनत करावी लागेल मैदानामध्ये. त्यासाठी आपला संघ जर जिंकायचा असेल ना तर येथे प्रति ओव्हर आपल्याला 17च्या सरासरीने जावं लागेल मैदानामध्ये. पुन्हा पंचांचं सुद्धा मनापासून अतिशय सुंदर पद्धतीने पंचगिरी करतात. पंच सुद्धा मनापासून स्वागत करतो. सचिन तांबे सर यांचं सुद्धा मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो. या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून मला ज्याने आमंत्रित केले ते माझे छोटे बंधू नितीन दाभोलकर यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो. आणि संपूर्ण पाटील वारीवरच्या खेळाडूंना ज्याने क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलं नियोजन केलं. ही कटिबद्ध स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन पर्व या चौथ्या पर्वामध्ये भाग घेणं सर्व खेळाडूंचं मान्यवरचं क्रिकेट प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक असं स्वागत अभिनंदन. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये धावसंख्या करायची आहे 34. सलामीची जोडी सूर्य 11 आपल्याला हरपुडे आपण सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये पाठवायची. 2 बॅटर्समन मात्र मैदानामध्ये येतात. प्रत्येक आणखी संदीप 17च्या सरासरीने जावं लागेल. जर संघाला आपल्याला जिंकवायचं असेल तर 17च्या सरासरीने आपले 34 धाव फलकावर लावावेच लागतील. आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र पहिलं शेडे घेऊन गोलंदाज ट्रॅकवरती येतो. तथास्तु 11 शृंगारपूर संघाचा गोलंदाज. इथे टॉस होतो पाहायचे दोन्ही संघादरम्यान. रावणगवाडी आणखी कसबा या दोन्ही संघादरम्यान टॉस होत नव्हते. कोणता संघ इथे टॉस जिंकेल मात्र पाहायचं आपल्याला आणि कॉल द्यायचा. बारा चेंडू आणखी 34 धावा. 33 धावा धावपळकर लावले जिंकण्यासाठी 34 धावा करायचे. सूर्य 11 हरपुडा संघाला 2 हार्ड हिटर मात्र मैदानामध्ये दखल घेत असताना आपल्याला पाहायला चांगली सुरुवात. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघासाठी मात्र पहिलं शेट गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होते. तथा शृंगारपूर संघाचा निलेश बोला झिरकावून चेंडू हवेमध्ये झेल होईल का कव्हरच्या दरम्यान ठेवलेला चेंडू फलंदाज बाद पहिला धक्का बसतोय. सूर्य 11 हरपुडा संघाला बाद तिथे डगावच्या आसऱ्याला जातो. पहिलाच फलंदाज बाद. 12 चेंडूमध्ये 34 धावा करायचे. पहिल्या चेंडूवर 1 विकेट्स मात्र मिळवून दिले. तथा शृंगारपूर संघाच्या निलेशने प्रत्येक मात्र पंजूच्या आसऱ्याला जाऊन बसतो. नेक्स्ट बॅट्समॅन मैदानामध्ये येते. स्पीड फास्ट का बॅट्समॅन मात्र मैदानामध्ये मार्गस्थ होते. निखिल पहिले चेंडूवर विकेट्स तर गेले पाहिजे. आता जिंकण्यासाठी अजून आपल्याला 11 चेंडूमध्ये 34 धावा करायच्या होत्या. 12 चेंडूमध्ये 34 करायच्या होत्या. आता 11 चेंडूमध्ये आपल्याला 34 धावा कराव्या लागेल. की निलेशने आपल्या पहिल्या चेंडूवर मात्र 1 फलंदाज मात्र माघारी परतवला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक होते सज्ज होतो. गोलंदाज 5 राईट बॅट्समॅन
मोठा प्रहार ऑन साईडला तटवला चेंडू गॅप मध्ये आहे मिडल सिंगल. काय फिल्डिंग मात्र आपल्याला पाहायला मिळाली, परंतु इथे पाहता पाहता 2 धावा सहजगत यशस्वीरित्या पूर्ण होतात. इथे मात्र आमचा रोनक पडतोय, स्वयंसेवक मात्र आमच्या इथे पडताना आपल्याला पाहायला मिळतात. वरती एक प्लीज मित्र, काय क्रिकेटचा खेळ मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धाव मात्र समाधान मानावं लागतं. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतो. गोलंदाज कनेक्ट करण्याचा प्रयत्न होतो, बॅट बॉलचा संपर्क होत नाही तितकासा आणि चेंडू जातो. निर्णय चेंडूची सांगता होते. निलेश मात्र रखडून ठेवले मात्र बॅट्समनला. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसरा चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 2 धावेच्या धावसंख्येनुसार धाव 1 विकेट या ठिकाणी तंबूच्या जाऊन बसले होते. म्हणजेच पुन्हा एकदा यावेळेला पाहू शकता लाईन चांगली, लेन चांगली, बॅट्समॅनला तितकासा काही समजत नाही. चेंडू नेता चेंडूची सांगता होते. या शक्यतो मला वाटतं आणखी 2 चेंडू बाकी असतील. विकेट कट केला थर्डमॅनला, फील्ड होता चेंडू आणि एक सहज या ठिकाणी धाव पूर्ण होते. सुरू हरपुरा संघाच्या धाव संघ झाले 3 आकड्यावरती. व्यवस्थित कोर्टातलं पहिल्या संघासाठी मात्र पहिली षटक गोलंदाज ट्रॅकला सज्ज घेण्यात होतं. निलेश धाव संख्या फक्त झाले 3. जिंकण्यासाठी अजून आपल्याला 31 धावा करायच्या, टोटल 34 धावा करायच्या होत्या आणि बॅटमधून आला आकाशाला व्यवस्थित आला, चेंडू जाईल का बाउंड्रीच्या बाहेर आणि षटकार. येस, याला म्हणतात क्रिकेट व्यक्ती. कॅच पकडल्याच्या नंतरला सुद्धा खेळाडूने सांगितलं की हा षटकार आहे. काय लाज आपल्याला पाहायला मिळेल. धाव संख्या सामन्यावरती धाव संख्या झाले 9 आकड्यावरती. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये एका षटकाची सांगता होते. धाव संख्या झाले तर 9 आणि अजून आपल्या जिंकण्यासाठी 25 धावा करायच्या. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 6 चेंडूमध्ये 25 धावा करायच्या. त्या पद्धतीने मैदानामध्ये खेळ करावा लागेल. 6 चेंडू आणखी 25 धावा. झाला 9 25 करायचे. जिंकण्यासाठी 25 करायचे. सूर्य 11 पुढे संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती सध्या होतं अनिकेत. 6 चेंडूमध्ये 25 धावा येतील का, त्यासाठी बॅटिंग मात्र मैदानामध्ये करावं लागेल मित्रांनो. या वेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि एका खेळाडूला मात्र माघारी परतावं लागेल. आत्महत्या मानावं लागेल इथे. 1 विकेट संख्या जाते तंबूच्या असलेला स्पीड फास्ट खेळा मित्रांनो. गोलंदाज ट्रॅकवरती सध्या होते गोलंदाज अनिकेत. पहिल्याच रनआउटचे विकेट्स मात्र 6 मध्ये 25 धावा करायच्या होत्या. आता इथे मात्र 5 मध्ये 25 धावा करायचे होते. चौकार षटकारांची मात्र आतषबाजी मैदानामध्ये करावी लागेल. तर बॅट्समन मात्र मैदानामध्ये आहे. बॅट्समन मात्र मैदानामध्ये मार्गस्थ होऊन आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समनचं नाव सांगायचं. बॅट्समनचं नाव काय? यावेळेस फ्रंट लावून खेळायचा प्रयत्न, टप्पा खाली चेंडू थोडासा बाउन्स होतो. विकेट किपरच्या क्लोज मध्ये चेंडू जातो आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. काय गोलंदाजी मात्र या ठिकाणी आपल्या अनिकेतची पाहायला मिळते. आता सोलोन सुंदरपुर संघाचा एक नामवंत गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी खेळत असताना पाहायला मिळते. सूर्यलोन हरपुर संघाचा बॅट्समॅनला तितका सगळा सूर गवसला चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल मात्र सुटते. काय हरकत नाही, कारण की या ठिकाणी तथास्तु 11 सुंदरपुरा संघ हा सामना जवळजवळ जिंकल्याचा म्हणायला काय हरकत नाही. परंतु क्रिकेट हा खेळ अनबिलीट अनिश्चिततेचा असतो. पुन्हा एकदा स्टार्टिंगला सज्ज होतो बॅट्समन. गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतो गोलंदाज पंचाच्या डावीकडून फ्रंट लावून खेळण्याचा प्रयत्न होतो आणि पंचांच्या दोन समांतर रेषेमध्ये पंच चेंडूला मात्र वाईट डिक्लेअर केलंय. धावसंख्या पुढे 1 सरकते धावसंख्येवर पोहोचले 11 या आकड्यावरती.
24 धावा अजून एक करायची जिंकण्यासाठी इथे चौकार षटकांची आतषबाजी करावी लागेल मैदानामध्ये. दोन बॅट्समन मात्र मैदानामध्ये तैनात आहे. चेंडू हवेमध्ये बिहाइंड द विकेट जातोय चेंडू आणि बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जाईल का? येस 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 आणि चेंडू जाते सीमारेषा बाहेर. चौकार बॅट्समनच्या बॅट मध्ये आणखी एक स्ट्रोक आलाय. धावसंख्या 4 ने पुढे ढकलते. धावसंख्या येऊन पोचते 15 या आकड्यावरती आणि अजून 19 धावा करायच्या. जिंकण्यासाठी 19 धावा करायच्या. टोटल 34 धावा आपल्याला ऑन स्कोर बोर्डला करायच्या. त्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने खेळ खेळावा लागेल मैदानामध्ये. ए माया बाजूला घे ना त्याला. यावेळेस बॅट बॉलचा संपर्क तितकाच होत नाही. चेंडू निर्धाव जातोय. या इथे मात्र जो संघ जिंकतो तो मात्र तहसील शृंगारपुरा संघ विजयी होतोय. दोन्ही संघाचं मनापासून स्वागत. मॅन ऑफ द मॅचचा मानकरीचा पुरस्कार जातोय. अनिकेतला विनंती असेल की आपण कमेंट्री बॉक्सला यायचं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अनिकेतला देण्यात येतोय आणि यापुढे होणारा सामना आपण पाहणार आहोत. KBCC कसबा वक्रतुंड 11 रावणंगवाडी अशा दोन्ही संघादरम्यान ही लढत असेल.